काही आम्ही रस्ता भटकलोय. मलाच माहित नाही, गाववाल्यांना पण माहित नाही. साईडला दरी बघा, वॉटरफॉल वगैरे पार्क होतोय बघा. आमच्या 8 पैकी 4 लोक हरवलेत. येण्यापेक्षा घरीच बसलेलं बरं आहे. कशाला ती मस्ती करताय? बसा घरी आहे तेच, बसा घरी. वेलकम बॅक टू माय ब्लॉग गाईज. खूप ऑड टाइम आहे हा ब्लॉग चालू करण्याचा. 12 वाजलेत रात्रीचे आणि आता आम्ही चाललोय. पुढे चाललोय ते दाखवतो. पण आता इथे जायच्या पहिलीच एक सीन झालाय की आता आम्हाला पहिली कल्याणला जावं लागेल. कारण की आता पहिले आम्ही इथूनच ट्रॅव्हल करणार होतो डोंबिवलीवरनं. पहिले आता आम्हाला कल्याणला जावं लागेल आमची ट्रॅव्हल व्हेकल पिकअप करण्यासाठी. मग आता आम्ही कल्याणला जातोय. आम्ही म्हणजे विक ऑफ माझं काय माहित नाही. ह्याचा गेल्या 6 वर्षापासून विक ऑफ झालाय. हे तुझा पण विक ऑफ आहे ना भाई? विक ऑफ वरच आले. तसा पण थोड फुटला पाहिजे. हा अजूनच फुटला पाहिजे. चप्पल स्टँडर्ड वर आहे भाई, म्हणूनच मला चालेल 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 भाई. होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय बजरंगबली. फेक 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 फेक. सावकाश भाई सावकाश. जे काय आहे ते सावकाश जरा. माझ्या ड्रायव्हर जमेल ना? येस येस भाई येस. समजच पाहिजे. हे हॉटेल साई पार्क. हॉटेल साई पार्क मध्ये येऊ नका. कॉफी काय एवढी खास नव्हती. त्यांच्यासमोर बोललं ना त्यांना वाईट वाटेल. म्हणून आम्ही बाहेर येऊन बोलतोय. 7 कॉफीचे 130 रुपये झाले. किती? 130 रुपयाचे 7 कॉफी. म्हणून येऊ नका. जास्तच चांगली. चला चला आता भेटू भाई. डायरेक्ट भेटू डायरेक्ट. हे 2 भावंड आहेत. मंदिरच बंद होतं. थँक्यू. काहीच आम्ही रस्ता भटकलोय. आम्ही रस्ता शोधतोय. आमचा ड्रायव्हर कोण आहे भाई? तू आहे कोण? अरे माझा नाही हा ड्रायव्हर. हा ड्रायव्हर पण रस्ता भटकलाय. आम्ही सगळे मिळून रस्ता शोधतोय. देवेशची इन्फॉर्मेशन चुकीची निघाली भाई. देवेश काय ते चकवा बिकवा लागलाय की काय? रस्त्यात थोडंसं पाणी होतं ना. मारुती राहणं खायला लागलं. आम्हाला नाही दिसलं पाणी कुठे. धबधबा तिथे होता. तेच. मेन रोडला होता पाणी थोडस. तोच वॉटरफॉल. एवढा पण लागू नको रे बाबा. आपली कार्ड एसटी या मला क्या गाडी सगळ्यांच्या गाडी एकदम सुखरूप आहे. गाडी नंबर नाही ही माहित नाही मला. ही चेकअप करायची. मित्राची गाडी आहे. मित्राला टँक. पण ती गाडी आता सर्व्हिसिंग सेंटरला डायरेक्ट पोहोचणार आहे. 1 hour later. मला त्रिंबककर रायडर. काहीच आमचा ट्रेक चालू झालाय. बेस कॅम्पच्या पहिलीच आम्ही एवढा ट्रेक केलाय. ते जरा फक्त सेफ्टीसाठी लावलंय. तेवढा ट्रेक केलाय की बेस कॅम्पपर्यंत पोचताच आम्हाला चिखलामुळे जरा इमर्जन्सी आली. आता आमचा रायडर थांबलाय. सकाळ झाली आता. मला आता जरा इझी वाटतंय.
गिरली आमची. गाईस जो हा रस्ता आम्ही शोधलाय तो रस्ता कोणालाच माहित नाही, गाववाल्यांना पण माहित नाही. साईडला दरी बघा. डबल सीट आलेलो, सिंगल सीट झालोय. आमचा म्हणजे मिंगल होतो, सिंगल झालोय. नाही एवढं नव्हतं पण डबल सीट आलेलो, सिंगल झालोय एवढं सांगू शकतो. आता आम्हाला खूप चढायचंय, हे डोंगर ते डोंगर, आणि आम्ही ज्या ट्रेकला आलोय तो ट्रेकच कुठे तेच माहित नाही आम्हाला अजून. ट्रेक शोधतोय आम्ही, फक्त ट्रेक शोधायला एवढा टाइम, ट्रेक करायला काय माहिती. पुढे रस्ता भेटलाय असं आम्हाला कळालंय, इन्फॉर्मेशन दिली आहे अक्षय चव्हाण यांना वॉकी टॉकीवर. आले तुफान किती जिद्द ना सोडली. आई का? बघितली आकाशी. Let's go. लेट्स गो गाईस. चालू एवढ्या वरपर्यंत आम्ही चढू आलो. अनुराग कसं वाटतंय चढल्यावर? जी काय बोल- ट्रॅव्हल केलंय आता, मला डायरेक्शन देणारा जाऊ द्या त्याच्यावर झोपेल होता आता. काही शब्द नाही त्यासाठी शब्द बोलायला. नाहीत. बोलायला शब्द नाही तर काय. आता तो हिमालय चढतोय का? कुठे एवढा फॉग? गिव्हिंग अप Huh? इट्स नॉट इन माय ब्लड. Giving up is not in the blood, sir. It's not in the सर स्केटबोर्ड गिव्हिंग अप इज नॉट इन द ब्लड सर. इट्स नॉट इन द ब्लड. पैसे का कठोर परिश्रमानंतर आता मी ट्रेकला. हा अरे आपण आई अलग रस्ते से, हा कठोर परिश्रमानंतर आता मी ट्रेकला सुरुवात करतोय. गर्दी एवढी, गर्दी जास्त असेल असं आम्हाला वाटतंय. ज्या रस्त्याने आम्ही आलेलो त्या रस्त्याने कधीच कोणी येऊ नये. तो रस्ता आम्ही धाकू पण शकत नाही कारण की शूटच केला नाही. पण त्यासाठी एका लेजंड साठी शाउट आउट आहे माझ्याकडे. जर ह्याच्या घरातले बघत असतील, स्कूटी जी आहे बाई. एवढा भयानक रस्त्यावर गाडी मी कधी आयुष्यात चालवली नाही. रोहन थँक्यू स्कूटीसाठी. रोहन स्कूटीसाठी थँक्यू. बाकी तू आता चेक कर आणि मग सांग की थँक्यू घेतोस की नाही. बाकी आपल्याकडे एक ब्लॉगर आहे हर्षल. नाव काय? सबस्क्राईब करा. रायडर फ्रॉम सह्याद्री एक ब्लॉग आहे. दुसरा ब्लॉग आजचा येईल की नाही माहिती नाही. रायडर फ्रॉम सह्याद्री. इन्स्टावर टाकतोस की? युट्यूबला. हा युट्यूबला रायडर फ्रॉम सह्याद्री. आम्ही शिडी जमा केली आहे. आता इथून कोण वरती जाऊ शकत नाही. परत थकलाय किती? नाही अजिबात नाही. नाही परत थकला नाही. थकलाय कोण? हरीश. हरीश थकलेला दिसतोय काय? हा चांगलं वाटतंय. नॉट इन द ब्लड सर. हा डायलॉग मारलेला स्टार्टला. फक्त सांगतोय भाऊ आता जाऊ दे. आणि अजून वरती जायचं आम्हाला. तिकडून जाऊ नको. अजून हे फक्त गडाच्या बेस कॅम्पवर पोहोचले. यालाच म्हणतात का स्वर्ग? स्वर्ग दिसत का नाही? स्वर्गात धोका आलाय. काय आलं? धोकाच होतं. दुःख. सॉरी स्वर्गात दुःख आलं. दुका मोरी मध्ये कपडे दुका. सॉरी. हा एक नॉर्मल ब्रिज आहे. आम्ही कसं कुठल्या ब्रिजवरनं चाललोय भाई? हे आम जिंदगी. हा हे मेंटॉस जिंदगी. आम्ही मेंटॉस जिंदगीवाल्या ब्रिजवरनं चाललोय कारण की ह्या ब्रिजला स्लिपरी आहे. घसरतोय. हा मग नाही घसरतोय तर ठीक, तरी पण पकडून चालेल भाई. हे बाई ट्रेन मध्ये फ्लोर लावले. हा नाही माझ्या फुटांचा भरोसा नाही. बघितलं मच्छर असते ते. मच्छर बेकार. चल भाई. गेल्या 20 मिनिटापासून आम्ही चालतो आणि 20 मिनिटच आहेत बाकी. असं हा आहे भाई. हळू जरा. 1 hour later. व्हिजिबिलिटी एवढी लो आहे की आम्हाला 2 मिनिटांपर्यंत पण दिसत नाही. फक्त समोर पराग उभा आहे हा दिसतोय पण
तिकडे कोणतरी उभा आहे, आमचाच टीम मेंबर तो दिसत नाही. लो विजिबिलिटीमध्ये आहे आम्ही फार. आणि आम्ही मंदिर शोधतोय एवढ्या लो विजिबिलिटीमध्ये. व्हाईट वॉकर्सवाला सीन वाटतोय. कळते काय? दिसत काहीच नाही. हे मागे अक्षय त्याची आता मंदिर शोधतोय. मंदिर भेटलं मग मंदिरात काय पडू. मग कोकण कडा तर आम्हाला असं वाटतं की कोकण कडा असंच राहील. का बघायला भेटणार नाही या विजिबिलिटीमध्ये कोकण कड्यावर. लेट्स सी. ऑल स्पॉन्सर्ड बाय हरीश. ते साई ह्याच्यात भेटतात ना रनिंग रेस मध्ये. आहे का भाई? हा त्याला पण बरोबर. विटामिन सीचा ब्रेक झालाय आणि ब्रेक मजबूत चाललाय. आम्हाला काय माहित नाही कुठे चाललोय. कालू वॉटरफॉलला चाललोय काय? कोकण काढायला चाललोय. पण कोकण काढायला जाता आता काय होईल काय माहिती. विजिबिलिटी फक्त 1 मीटर पर्यंत आहे. हा 0 1 मीटर पर्यंत आहे. जेवढा मला स्वतःचा करिअर दिसत नाही तेवढाच विजिबिलिटी आहे. आणि जेवढा मला माझा फ्युचर दिसत नाही तेवढाच विजिबिलिटी. अक्षय आम्ही फक्त लोकांना शोधतोय कुठे गेलेत काय गेलेत काय माहित नाही. आता आम्हाला कोकण नंतर शोधतोय. 8 लोक आलो, 8 लोकांना शोधतो. आणि एका सेकंडसाठी आमचा नेट चालू झालेला तर सगळ्यांनी घरी कॉल केला आणि मी ऑफिसमध्ये सांगितलं की जिवंत आहेत. सगळ्यांनी घरी कॉल केला, सांगितलं जिवंत आहे. तर घरचे पण खुश झाले. बघा फुल मॅन वर्सेस वाईल्ड वाली फील आहे. वॉटरफॉल वगैरे पार करतोय बघा. वॉटरफॉल वगैरे पार करतोय पुरो. स्वच्छता बघा, पारदर्शकता बघा पाण्याची. जेवढं माझं मन निर्मळ आहे तेवढं निर्मळ पाणी आहे. चल चल चला चला आता लेट होत आहे. हा सकाळपासून ती गोष्ट शोधतो ती भेटतच नाही. पहिले हरिश्चंद्रगड शोधला, काय बोलतो? हरिश्चंद्रगड शोधला तो भेटला नाही. कोलंबस आता कोकण कडा शोधतोय, कोकण कडा भेटत नाही. त्या गावात आयुष्यात गाड्या नव्हत्या गेल्या, ते आमच्या 4 बाईक गेलेल्या. अरे भाई तुमको पता है क्या, वो गांव में भी गाड़ी नहीं था किसी के पास. वैसे गांव से नॉर्मल पब्लिक ट्रांसपोर्ट भी नहीं जाता उधर कि दूध का गाड़ी भाजी का गाड़ी कुछ नहीं. हर्षलच्या सांगण्यावर आम्ही चाललोय. हा 3रा वॉटरफॉल आहे जो पार करतोय. प्रत्येक 10 मिनिटानंतर काढल्यावर 1 किलोमीटर. प्रत्येक 10 मिनिटं काढल्यानंतर. आणि गुगल मॅप चालू केला का गुगल मॅपचा स्क्रीनशॉट काढला तेच समजत नाही. 600 मिनटात गेल्या 6 मिनिटापासून आहे. पीछे भी बोला है 2 झरने पहिले बोला था 600 मीटर आहे. आमचे 8 पैकी 4 लोक हरवलेत. हे बघा नंतर शोधू आधी. फक्त 4च उरले. तर आम्ही पहिले इम्पॉर्टंट ठरवलं की कोकण कडा शोधू. लोक गेली तरी चालतील. स्पीडानंतर शोधतो. 8 पैकी 4 लोक हरवलेत. मला आता फक्त वाटते ओझोन लेअर आणि माझ्यामध्ये फक्त थोडासा फरक आहे. अरे एवढ्या वरती आलोय आपण. ओझोन लेअर आणि आपल्यामध्ये फक्त थोडासा हात टाकला की ओझोन लेअरच्या बाहेर जाऊ. नाही हवा नाही ते. ठीक आहे फ्री झालं. हाँ भाई हो गया वा आला वारा पण आला. करतात हे असं करू नका गाईस. आणि हे प्लीज हे करू हे नका. करू नका. हे करू. हे जे कोण करते ना आणि आधी स्टंट बाजी आहे ना ती पण करू नका. कोकण कड्यावर आल्यावर प्लीज हे करू नका. हे कचरा जो फेकताय मध्ये. स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, नियमांचं पालन करा. इकडे पुशअप वॉटर पुशअप मारतायत. वॉटर पुशअप हरीशने चालू केलंय, मी केलं, परागने पण केलंय. आता अनुराध आणि मयूर हे मारणार. जसं जसं आम्ही धडपडून खालती आलोय त्यावर तुला काय बोलायचंय? जीव प्राणात जीव मुठीत घेऊन असं आलोय. चढताना काय वाटलं नाही. चढताना असं वाटलं की वाव किती सिंपल आहे रे. हे ह्याला घाबरत होतो पण नंतर उतरताना त्यांनी दाखवलं का सिंपल नव्हता. हेच बोलीन. येण्यापेक्षा घरीच बसलेलं बरं आहे. कशाला ती मस्ती करताय.
बसा घरी आहे तेच बसा घरी अर्ध्यावर या आणि जावा आणि वरती जो लोकांनी तमाशा केलाय ते बाई सुधरवा जरा. यायचं असेल तर हा मंदिरात भक्तीसाठी या पण हे जे तमाशा करताय तुम्ही थंडीच्या सीझन मध्ये. हा थंडीच्या season, पावसामध्ये फाउंटेन बिंटेन हे झरणे बिरणे बघायचे तरच फायदा आहे. नाहीतर काय स्लिपरी हे शूज पण स्लिप होत आहेत ते शूज पण स्लिप होत आहेत स्पार्क्सची चॅनल पण स्लिप होते. हा जरा झोपलाय गडी माणूस आमचा आणि त्यांचा फॅमिली रियुनियन झालाय. दोन भावांचे हा. दोघं भाऊ आहे. Same. असेल घेऊन आला आणि एक सेम घरातले हा एक एस एल घेऊन आले आणि एकाचं वीक ऑफ आहे. काही जी आता आमची जी ट्रेक होती ती संपायला आली आहे. या ट्रेकमध्ये ज्याने मस्ती केली आहे ती तुम्हाला खूप सारी मस्ती तर प्रकाशामुळे दाखवू शकलो नाही कारण की नाईटला जे किस्से घडले आमच्यासोबत आम्ही शोधत होतो हरिश्चंद्रगड आम्हाला 2 वेगळेच गड भेटले. अनएक्सपेक्टेड हा, गड 2 वेगळे ऑफ रायडिंग 2 वेगळे डोंगर आम्ही पार करून आलो. चिक्कल रस्ता हा. दगडी रस्ता. तेच आणि त्यानंतर गडावर आलो गड भेटला नाही. जॉनी लिव्हरचा तो डायलॉग कुठला रे? खाई में रोड रोलर आला गचकन. डायलॉग माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा डायलॉग आणि जर तुम्ही जर डायलॉग सांगितला तर पराग त्रिंबकर तुम्हाला काहीतरी देईल. हा जर तुम्हाला गॉगल आवडतोय तर हरीश मुलाला कॉन्टॅक्ट करा. हरीश मुलाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही घातलेला गॉगल आवडतोय तर उत्तराखंडवरनं हरीशने आणलाय हा गॉगल तर त्याला कॉन्टॅक्ट करा तर तो तुम्हाला सांगू शकेल एक्झॅक्ट शॉपचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर नाही इन्स्टा आयडी देतो कॉन्टॅक्ट नंबर जास्त होईल लगेच. हा? अच्छा तर हरीश तुम्हाला त्या माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि हा मला गॉगल आवडलाय तर हा त्या इन्स्टा आयडी वर तुम्हाला भेटेल. इन्स्टा आयडी डिस्क्रिप्शन मध्ये सोबत प्लेनच करा. मित्रांच्या नादी लागू नका. हे बोलतील गाडी जाऊया बाईक राईड करेंगे ये वो हे मित्रच नंतर बोलतात. भावा बोल ना 2 शब्द बोल बाईक राईड नाही केली पाहिजे. बोल मराठीत बोल हिंदीत बोल कसं पण बोल. Every time, bring your own bike. ठीक आहे. It is also a part of your experience. काहीच आमचा ट्रेक संपलाय. 5.5 तासाची कठोर मेहनत त्या पोराच्या 5 तास त्या पोराच्या चेहऱ्यावर बघू शकता. पोरं थकली आहेत. हा 5.5 तासची कठोर मेहनत राईट वे. हा आमच्याकडे आणि ते 5.5 तास सोडून आमचे जे पहिले 4 तास गेलेत लेफ्ट राईट आज आम्ही फक्त निवडलेलं फक्त राईट मारणार आणि फक्त राईट मारला आणि राईटने आमची जी मारली आहे 2दा राईट मारला दोन्हीदा आम्ही चुकलो तर उद्यापासून आम्ही लेफ्ट. म्हणून गाईस असं नेसेसिटी नाही की ऑलवेज द राईट थिंग इज द बेस्ट थिंग. हा कधी कधी लेफ्ट पण घ्या. तेच राईट डेस्टिनेशन वर पोहोचाल तुम्ही. जेवणात काय असेल नसेल माहित नाही पण जे काय असेल ते टेस्टीच लागेल आम्हाला कारण की एवढं थकलोय. सकाळी लागलेलं हा सकाळचे जे पोहे होते ते पण मी तुम्हाला कसे होते माहित नाही पण हा. एकदम टेस्टी लागले. टेस्टी आहे कारण की आम्ही खूप तासानंतर आलो ना. आणि बेस्ट व्ह्यू. हा 2 गड जो आम्ही चढलो आणि आता मेंबर कुठे गेलेत काय माहित नाही. इथे 2-3 पुढे 2 पुढे ते दोघं हा ब्लॉग बघा फॉलो करा. व्हिडिओ इथपर्यंत बघितले तर लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि 500 सबस्क्रायबर झाले तर नेक्स्ट ट्रेकला जायचं. 500 सबस्क्रायबर झाले तर नेक्स्ट ट्रेकला येशील. डन. हा तीच ऍक्टिवा घेऊन तीच रोहनची ऍक्टिवा तीच तीच रोहनची ऍक्टिवा घेऊन तीच ऍक्टिव्हा. आणि मग ते रोहनच्या ऍक्टिवा सोबत काय केलं ते त्या ब्लॉग मध्ये दाखवणार. जर रोहन तुला ब्लॉग बघायचा तर 500 सबस्क्रायबर कर. चला आता बस झालं इथेच एंड करतो. माझ्या मोबाईलचा EMI संपला नाही. सुखाचं जेवण बाई. थकलेले चेहरे जेवत आहेत. थकलेले या बाई देते. चला काही आजचा ब्लॉग इकडेच संपतोय. कधी आलात तर हॉटेल साईराज